नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला दाखवणार आहे ज्वारीच्या पापड्या. हे बघा, मी आज ज्वारीच्या पापड्या घातलेल्या. ह्या मी 1 किलोच्या घातलेल्या. 3 दिवस ज्वारी पाण्यामध्ये भिजवलेली आणि मिक्सरमधून काढलेली आहे. आणि थोडी जाडसर ज्वारी काढलेली आहे, त्याच्यामुळे कण्या राहतात त्याच्यामध्ये. त्या छान कण्या अशा शिजून पांढरी शुभ्र पापडी होती आहे. हे बघा, मी हे सकाळी 7 वाजता टाकलेली आहे. तर आता ह्यांना उलटायची गरज नाही आहे, कारण हे का पॉलिथिनला मी तेल आणि पाणी लावलेलं आहे आणि थोडंसं ओलसर असतानाच त्या टाकलेल्या आहेत मी ह्याच्यावर. त्याच्यामुळे त्या आपोआप अशा वरती येतात. हे का, हे अशा वरती येतात. हे परत पलटी करायची गरज नाही. उद्यापर्यंत अशा ठेवल्या ना ह्या, तर वाळून सगळ्या वरती येतात. एका पातेल्याचं माप घेऊन तिप्पट पाण्यामध्ये मी हे शिजवले आणि ह्याच्यामध्ये काही जिरे आणि तीळ टाकले नाही. माझ्या लेकरांना अशी प्लेन पापडी आवडती आहे. हे बघा, 3 दिवस ज्वारी भिजू घातलेली आहे आणि नंतर त्या पिठाच्या 3 पट पाण्यामध्ये शिजवलेले आहे आणि ह्या अशा पापड्या केलेल्या आहेत. बघा, आपण बघू शकता. आता ही पापडी उलटायला आलेली आहे. हे बघा, हे बघा, हे पहा, अशा पळी पापड्या घातलेल्या आहेत मी. आपण असं सुती कपड्यावर पण घालू शकता. मी हे माझ्याकडं पॉलिथिन होतं म्हणून मी ह्याच्यावर घातले. तसं उलटायची त्याला हे होत नाही. हे बघा, हे बघा, ह्या पापड्या हे सकाळी मी 7:30ला घातलेल्या. एक साईडनं पूर्ण ह्या हे झालेलं आहे. हे पहा, आणि ह्याच्यामध्ये थोडी जाडसर कणी असल्यामुळं ह्या भाजल्यानंतर तर तळू पण शकता आणि भाजू पण शकता. बघा, ह्याच्यामध्ये जिरे आणि तीळ टाकलं तर खूप छान लागतात, पण माझ्या मुलांना आवडत नाही आणि जिऱ्याचं कलर पण उतरतो, त्याच्यामुळे पांढरी शुभ्र ज्वारीची पापडी होत नाही. बघा, अशा छोट्या छोट्या पापड्या घातलेल्या आहेत मी. तुम्ही ह्याच्यामध्ये तीळ पण घालू शकता, जिरे पण घालू शकता. हे बघा, हे पूर्ण ही पापडी एका साईडनं वाळलेली आहे आणि खूप कण्या पण आहेत ह्यामध्ये. बघा, तुम्हाला आवडलं तर करून पहा अशा ज्वारीच्या पापड्या.